भाऊ तुम्हाला मिलिटरीत अशी पानं खायला मिळत होती का? अहो, कुठलं सरपंच हे बघायला सुद्धा मिळत नव्हतं आम्हाला तिकडे. काय सांगताय? तर काय अहो ही घ्या पानं. आता काय लय दिवस पानं खायला मिळतील असं काय वाटत नाही. अहो जेवढे राहिले तेवढे तर खाऊन घेऊ की आपण. तुमचं बरोबर आहे म्हणा. आणि अजून पाटील का पूजा कसली करतात? हो पाटील, हो पाटील, झाली नाही पूजा? इडा बांधून ठेवलाय तुमच्यासाठी. पाटील, हो पाटील, अहो या बाहेर, पानाचा इडा तयार करून ठेवलाय. काय सरपंच एवढं ओरडायला काय झालंय? जरा पाया पडत होतो, जरा पूजा करू दे, जरा साईबाबांचा आशीर्वाद पुण्य आमच्या पदरात पडू द्या. अहो बसा, पूजा करायचीच आहे, घ्या पान. अहो असं कसं म्हणताय पाटील? हा, अहो या जगावर गावावर कसलं संकट ओढवून आलंय माहित आहे ना? अहो सरपंच जरा नीट सांगा की. अहो तीच सांगायला लागलोय. एक वरीच बी झालं नाही निवडणुका होऊन आणि मी सरपंच होऊन, त्यावर ही खबर आल्या. आता कसं होणार कोणास ठाऊक. अहो पाटील 2 वर्ष झालं ही महामारी संपत्या सायातनं सावरतोय तो दुसरं संकट. आता सगळं संपलंच म्हणायचं. असं कसं म्हणताय भाऊ? ह्या प्रलयामध्ये सगळेच मरतील असं नाही. जे पुण्यवान आहेत ते राहतील या पृथ्वी तलावर. अहो पाटील मी म्हणतोय ही इतक्या लवकर जग पुढे प्रलय यायची काही गरज होती का? हा, बरोबर आहे का भाऊ? अहो बरोबर आहे सरपंच. अहो ह्या भाव खोतनं गेल्या 2 वर्षाच्या महामारीमध्ये किती तिरडे उचलत ठावा ना तुम्हाला. असं कसं म्हणताय भाऊ? तुम्ही एकटेच नव्हता, आम्ही पण उचललेत की तिरड्या. काय हो? होय बरोबर आहे की. अहो पाटील कलियुग आलंय, कलियुग, घोर कलियुग आलंय. आता सगळं संपलंय बघा. आता पुण्याचा मार्ग धरा आणि जेवढं पुण्य कमवता येतंय तेवढं कमवा. अहो पाटील 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 पाटील. अहो सरपंच सरपंच. अहो पाटील पाटील पाटील. काय वाघ लागलाय का कुत्र पाठीमागे लागलाय? अहो पाटील पाटील. अहो सरपंच 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 सरपंच. अहो अरे शेंगदाणे टरपला. काय झालं ते नीट सांग की. काय सांगायचं मला? घात झालाय, घात. हे मोठा घात झालाय बघा. घात झालाय? होय होय होय. हे वाईट तुझी झालं. म्हातारी मिळली का काय? म्हातारीला काय धडा करते तेव्हा? आणि मग काय झालं? चांगली ठणठणीत आहे की. अरे काय झालं ते नीट सांग की मग. आता काय सांगू, कसं सांगू? हाय त्या तोंडानं बोल की व्यवस्थित. हो, भाऊ, भूकंप झालाय. हा? भूकंप. काय हुकूम झाला? अहो, थांबा थांबा थांबा. इथं नाही हो, मग खिल्लारीला झाला. खिल्लारीला होय. खिलारीला झालाय तू बघ, सांग असं सांग ना. खिलारीला झालाय आणि इथं झालाय म्हणून सांगतोय. आता किल्लारीला झाला हे याला किती वेळ लागणार आहे? चला चला चला. ए, थांबा 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 मंडळी थांबा. अहो खिल्लारी आपल्यापासून लय लांब आहे आणि खिल्लारीचा पृष्ठभाग नाजूक आहे आणि आपला पृष्ठभाग स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग. थांबा, काय काळजी करू नका, थांबा इथं. अहो पृष्ठभाग काय सगळ्यांना ढुंगणावरच पडायचं आहे ना. अहो भाऊ, पृष्ठभाग म्हणजे भूपृष्ठभाग, भूपृष्ठभाग, जमीन जमीन, कळलं नाही? पृष्ठभाग होय. हा बघा, म्हणजे असं असतंय भाऊ भाऊ. तुमचं काय जरा विचित्रच असतं. असं गोंधळून जाऊ नका भाऊ, जरा थांबा. असं घाबरून कसं चालेल? हे बघा पाटील, आपण गावची प्रतिष्ठित आणि जबाबदारी माणसं आहोत आणि आपण जर असं करत राहिलो तर गावातल्या लोकांनी काय करायचं? बरोबर आहे का पाटील? हा, आणि आपण सांगलची पूर्व दिशा असं गावातली लोक सगळे ऐकतात, तेव्हा आपण कसं वागलं पाहिजे? अरे पांडबाबा तशा अरे जरा असल्या खबरी सबुरून द्यायला जागे. हे पण खबर द्यायला जातो की. तुम्हाला कोणी सांगितलं गडबडीनं पळून जायला म्हणून? हा, अहो अशा परिस्थितीत काय करायचं ते पहिला बोला. आता पुण्याच्या मार्गाला लागूया. गावातलं प्रत्येक मंदिर, त्या मंदिरामध्ये पूजा झाली पाहिजे, भजन झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे आणि सगळीकडं प्रवचन ठेवा. आपण आरती राहिली की, आणि आरती म्हणजे मुख्य महत्वाचा भाग आहे आणि आरती रोजच्या रोज आणि टायमाच्या टायमाला झाली पाहिजे. मग ठरलं तर आपल्या गावातल्या प्रत्येक मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन झालंच पाहिजे. पांडवा लाग कामाला. ठीक आहे पाटील साहेब, काय काळजी करू नका. हे असं जातं आणि असा येतो बघा. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार ब्रेकिंग न्यूज. 2023 ला प्रलय येणार आहे, जग पुढे होणार आहे. जग प्रसिद्ध ज्योतिषी हेच फ्राय यांनी ही भविष्यवाणी केलेली आहे. 2023 ला जग पुढे होणार आहे, प्रलय काय
कसला प्रलय येणार आहे कोणास ठाऊक. काय काळजी करू नका, काळजी करू नका. आत्ताच अध्यक्ष झाले लगेच प्रलय. काय गं बाई, माझं पार्लर कसं चालणार? काय नाही बाई, माझं लगीन कधी होणार? माझं पार्लर कसं चालणार? एक वर्षी अवघड झालंय बघा आता तर. प्रलय येणार आहे, प्रलय. अशानं काय सांगितलंय आणि कुणालाच काय कळलं येणार येणार. अगं बाई, कसलं ऊन पडलंय रे. लय दमलो बाबा मी आता. जरा तिथं बसूया. चल चल बसू. लय दम लागलाय, जरा पाणी पिणी पिऊया. लय दम लागलाय बाबा. पाण्याची बाटली काढ पहिला. अरे देवा, सुटलं बघ. पण काढ पाण्याची बाटली. आई ग, डोक्यात पडलं बघ. काय ती पूनम मावशी आहे काय? अरे होय की, एवढं लांब कुठं फिरायला लागलं उन्हाचं. आकला राखला. ए पूनम, अगं इकडे. कुठं फिरायला बांधा बांधानं? ये इकडं. इकडे आले आले. कुठं फिरायला लागलंस बांधा बांधानं? कुठं नाही, घराकडे चालली होती. बस की, घराकडे का ग? पाहुणे यायला लागलेत म्हणून चालली होती. आता आता नाही बसत. कुठं चालल्यास? बस जरासं. बसून नाही बाई, मला चालायचं. का ग? काय सांगू तुला बाई, घरातल्याने नुसती कटकट लावले माझ्या माग. का ग, काय झालं? अगं सकाळ सकाळी मला पाहुणे येणार होते बघायला. काय सांगतेस? तुला बघा येणार होते आज? पण मी किती छान आवरून बसले होते हा. आणि अचानक कॅन्सल केलं. अगं बाई. मग म्हटलं रानात 4 बाया येणार होत्यात कामाला. म्हटलं तिथे 1-2 तास वेळ तर जाईल म्हणताना आले रानाकडं. बर. मग काय, आले जरा बसले तर आणि घरातनं फोन आला की पाहुणे यायला लागलेत बघायला, ये म्हणून चालली होती ग. हे बघ पुन्हा मी काय म्हणते, जरा लक्ष देऊन ऐक. अगं 2023ला म्हण काय प्रलय का काय यायचंय म्हण. अगं कुठल्या ज्योतिषानं भविष्यवाणी केली आहे प्रलय यायचंय म्हणून 2023ला. मी काय म्हणते, आले स्थळ तर कुरकून टाक लगीन. कशाला आडकाठी करत बसलीस? अगं 2023 पर्यंत एखादं लिकरू बिकरू झालं तर बसतील की नाही खेळवत? काय सोनात आहे, काय बी कशी बोलतीस ग. आत्ता ऑगस्ट चालू आहे, ऑक्टोबर मध्ये लगीन झालं तर लगे 2023 येते. ते बी संपत आलं. जरी पुढच्या महिन्यात लगीन झालं तर 2023 मध्ये प्रोडक्शन तयार व्हायला ते काय मशीन आहे वे. अगं माझं म्हणण्यामागे इच्छा एवढीच आहे की तुझं सुख समाधान ऐश्वर्य सगळं तुला मिळावं, सगळं तुझ्या पदरात पडावं. अगं ते ज्योतिष कोणी भविष्यवाणी केली त्याची काही खोटी ठरणार आहे का सांग बरं. तोपर्यंत तुझं सगळं सुख समाधान तुला मिळावं एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काय नाही बघ. तुझं बी खरंच आहे ग सोनाताई. हे 2023चं प्रलय आलं नसताना तर मी लगीनच केलं नसतं बघ. अजून काय वय झालंय बाई माझं लग्नाचं. अजून कशी मी तरुण कोवळी आजू कमळाच्या फुलागत आहे बघ. होय ग, नाजूक कवळं मोठं मोठं कमळाचं फूल. मोठं मोठं म्हणजे काय म्हणायचं ग तुला? अगं तसं नव्ह ग, मला नाजूक कोमल कवळं गुटगुटीत असं म्हणायचं होतं ग. काय बाई, मी इथं बसले म्हणजे तो अशी नुसती माझी चेष्टा मस्करीच करणार. मी आपली जाती बाया. घरी जाऊन मला जरा मेकअप करायचा आहे, लिपस्टिक लावायची आहे, आयलायनर लावायचं आहे. बया हया, एवढं मेकअपचं सामान आणि एवढं मेकअपचं सामान तुझ्याकडे आहे? होय बाई, माझा पार्लरचा कोर्स झालाय. रिकाम्या वेळेत बसून काय करायचं म्हणून मी पार्लरचा कोर्स केलाय. शेजारच्या बायांची 4 थोबाडे रंगवून म्हटलं 4 पैसे तरी कमवावं. रामा, ए रामा, अगं एक दिवस नवऱ्यानं लाड केलं म्हणून लगेच नाव घ्यायला लागल्यास होय? हा अहो पण मी कुठं काय म्हणलं त्यांनी? हा रामा, अगं, ए रामा, हे आता लय व्हायला लागले बरं का. काय नाव घ्यायचं नसते नवऱ्याला. माझी सासूच घालू शकते. हो मी चाले, हो मी चाले. मामी तुम्ही आला सवय. हा मामी पाया पडतो, आशीर्वाद द्या. गेली 4 वर्ष आशीर्वाद देते.
त्याचा काय उपयोग झाला? एखादा तरी नातवंड माझ्या पदरात खेळवलंस का? अहो तसं नव्हे, तीच जुळणी करायला लागलो होतो. तुम्ही कशाला मध्ये कडमडला? जावई बापू, तोंड सांभाळून बोला. अहो तसं नव्हे मामी, मी काय म्हणतो तो, ते पोरं बाळ होणं ते सगळं देवाच्या हातात आहे नाही का? पण माझ्या जे काही हातात होतं ना, माझी इस्टेट प्रॉपर्टी, ती मी माझ्या या एकुलत्या एक मुलीला दान केली आणि त्याचा वारसदार तूच आहेस की रे, नालाय का? म्हणून तर तुला मी हक्काने बोलते ना. अहो तुमची इस्टेट काय पेटवायची आहे व्हय? जावई बापू, तोंड सांभाळा. काळी इतकी पण कमवायची अक्कल नाही आणि दुसऱ्याची इस्टेट पेटवायला निघालाय. अहो तसं नाही बाबा, मी काय म्हणतो, आता 2023 ला जगबुडी होणार आहे माहिती आहे का नाही तुम्हाला? जगबुडी होणार आहे, हा, भूकंप येणार आहे, भूकंप, प्रलय येणार आहे, प्रलय. होय, मोठा प्रलय येऊ दे तुझ्या डोंगरावर आणि चांगला ना तडा 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 ताशा वाजू दे. म्हातारी कमराट मूर्ती शांत हो गो, बस तू. आता विचारतेस हो मला बस म्हणून? बस कवा धरणं येऊन 1 तास झाला आता. म्हातारी किती शांत हो बघू, आणि यांना काय वाईट वांगाळ बोलत जाऊ नकोस बघ. बया बया बया, आता एवढी माया करायला लागलीस वय नवऱ्यावर? आम्ही कधी एवढी माया केली नव्हती आमच्या नवऱ्यावर. चांगलं सोलून काढत होते त्याला. मला वाटलं माझ्या काहीतरी 1-2 गोष्टी शिकशील म्हणून, तर आता नवऱ्यावर लईच प्रेम करायला लागलीस की. अगं आई तसं नाही ग, तुला माहितच आहे ना आता प्रलय येणार आहे, म्हणून म्हणलं थोडं पुण्य कमवावं. तुझं बी खरंच आहे बघ. मी बी माझ्या नवऱ्याला लई बोलायची, त्याचा जाच करायची, अगं त्याला सोलून काढायची. बिचारा गेला, पण आता स्वप्नात येतो आणि काहीच बोलत नाही. नुसतं मारक्या बैलावानी लांब उभारून बघत असतो माझ्याकडं. हा, दावणीला बांधलेला बैल नुसता बघणारच. जावई बापू, तोंड सांभाळा. तसं नव्हे, ते नव्हे मामी, जर तुम्ही एवढ्या वर्षात आमच्या सासऱ्याला बघितलं असतं तर आतापर्यंत माझा सासरा जिवंत होता. अहो, आम्ही वरून किती भांडत असलो ना, तरी आम्ही आतून कधी भांडत नव्हतो. अगं तुला माहितीच आहे ना, त्यांना दारू फार आवडायची. मग मी काय करायचे, माझ्या हुंड्यातले जे पैसे आले होते ना, त्यातले चोरून चोरून त्यांना पैसे द्यायचे. मग काय ते दारू प्यायचे आणि खूप खूप मजा करायचे. पण आजा होता तुझा बा, आणि मी पण त्यांना पैसे मुद्दाम द्यायचे. त्यांनी मजा करू दे, छान राहू दे. होय, म्हणून सोकवलेलं म्हातारा. खरंच ग, खरंच लई चांगला होता बघ तुझा बा. गेला मामी, हे थांबा की, हा, मामी, आयला कोणतं मेलं का उडला कसा? मामी थांबा. सगळी माणसं गोळा होतील, कोण मेले का काय म्हणून. ए अरे, तुझ्या मम्मीला तुझ्या आईला आहे का नाही, तेवढं पुरणपोळी खायला घाल. अरे हो, पुरणपोळी खावा आणि झोपा. रडत बसू नका बिन कामाचं. जर गावात जाऊन येतो. अहो पण जेवणार नाही का तुम्ही? नाही, नको जरा, अहो, थांबा की जरा जेवण करून जावा नाही, ना. नको. अहो ऐका तरी. काय करायचं पाटील बघा, ही खळबळ उडाल्या तेव्हापासून सगळ्या गावात चर्चा चालू आहे आणि कुणाला काही कळना झालं. त्यामुळं कसा अंदाज बांधायचा, काय प्रलय येणार आहे ह्याचं कुणाला नियोजन नाही, काय माहिती नाही. त्यामुळं आपण काय करायचं ठरवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. बरोबर आहे सर, याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. घेऊया सर. हा? चाललंय त्या पद्धतीनं त्या मापानं आपण नियोजन केलं पाहिजे. नमस्कार पाटील साहेब, नमस्कार. नमस्कार नमस्कार, या महिला मंडळ या. बरं झालं तुम्ही आलात, बोलवणारच होतं मी तुम्हाला. कवा 2023चा प्रलय झाले हो मॅडम, जरा शांत बसा की. हा? अहो काय, तुम्हाला महिला मंडळाचा अध्यक्ष केल्यापासून लयच तोरा वाढला आहे. तोरा म्हणजे हा? तुम्हाला म्हणायचंय काय तोरा म्हणजे? हे बघ, हे असलं अध्यक्षपद आपल्याला नको. आत्ताच्या आता राजीनामा दे. लगेच काय राजीनामा करत, आत्ताच तर अध्यक्ष झालोय नव्ह काय, जरा 2-4 पैसे कमवू दे की, जरा गप झाला. अगं ते तोरा म्हटले शांत की घ्या मॅडम, ऐक शांत जरा. घ्या. नको नको आपल्याला काय. शांत बसा, तुम्ही जरा बसा, शांत बसा, तुम्ही गोंधळ नका करू.
काय बसा, सबुरीने घ्या. शांत घे, बस ना. अगं तिकडं. अगं कुठं सरकू इथं सरते? अगं सारखा जरा मी खजिनदार आहे मला जागाच नाही बस तिकडं कुठं आता? काय ग बाया जा की गप जरा पैसा जाईल तिथं तुमचं चुळबुळ चालूच असतंय म्हणून तर मी तुमच्या सोबत येत नाही कधीच. हे बसताना सुद्धा चुळबुळ यांची कशी चालू आहे बघा. आणि महिला मंडळ ही कशी सांभाळणार? अध्यक्ष केलंय त्यासनी. शांत बसा काय झालंय? काय म्हणजे काय विचारताय? पार गावात बोंबाबोंब चालल्या ना काय? पार आमच्या तुम्ही इथं विचारताय काय झालं काय झालं? पार आमचे नवरं पार सगळी पोरं बाळ सगळी पार तितर बितर झाल्यात. कुणाचा कुणाला मेळ नाही काय नाही. आणि 2023 प्रलय चाललंय सगळीकडं. आणि तुम्ही काय नियोजन लावलं नाही त्याचं? अहो ते प्रलयच वे. हा अहो ते तर जग जाहीर झालंय सगळीकडे बातमी झाली. अध्यक्ष त्याच्यावरच चर्चा आमच्या लोकांची आता चालू होती. आता तुम्ही चर्चा करणार मग त्याचा उपाय काढणार. कवा वयाचं वय सगळं? बघा अध्यक्ष, अहो मी पण या गावचा पाटील आहे, कर्तव्यगार पुरुष आहे. मलाही त्या गोष्टीचं टेन्शन आलं होतं म्हणून आम्ही चांगला तोडगा काढलाय यावर. तुमचं सगळं मंडळाचं आम्हाला सहकार्य पाहिजे. आणि कसं आहे त्याचं नियोजन आम्ही दोघं करायला लागलोय काय. आणि डोंगरावर उंच जवळचा डोंगर आणि मजबूत कुठं आहे तिथं जाऊन आपण छावण्या लावून आपलं सगळं गाव तिथं शिफ्ट करायचं आहे. आणि सगळ्या गावाची तिथं राहायची व्यवस्था केली जाईल. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आणि तुमच्याही महिला मंडळाला सगळ्यांनी सांगा आणि त्यांना धीर द्या. अफवावर विश्वास ठेवू नका. होय बरोबर आहे. पण बाकीच्यांचा काही विचार करशील का नाही? मला सांगा पाटील, जगप्रसिद्ध ज्योतिषांना तर जाहीर केलंय प्रलय येणार म्हणून. मग माझा आपल्या गावातल्या ज्योतिषावर विश्वास आहे. मग तुम्ही त्यांचा काय एकदा सल्ला घेत नाही? होय होय आमची नवऱ्याची दारू पण त्या ज्योतिषीमुळे सुटली बघा. अगं गप गा. असं कुठं अंगार दुपार करून परडला यायचा राहतोय व्हय? सांगा लागली आहे. असं नाही उपाध्यक्ष, जरा ज्योतिषशास्त्राचा विषय आहे हा. आणि आपल्या गावातल्या ज्योतिषांचा पण चांगला अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे. ते कधी चुकीचे सल्ले देत नाही. त्यामुळे प्रलय कधी येईल, भूकंप होईल का महापूर येईल का ढगातनं काहीतरी गोळे पडतील, जे काय आहे ते त्यांच्या सल्ल्यानं आपण करू. उद्या संध्याकाळी 7 वाजता त्या ज्योतिषाला मी बोलवून घेतो. तुम्ही पण या. ठीक आहे ठीक आहे आणि सगळ्या गावातल्या लोकांना महिला मंडळांना पण सांगा. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, या आता तुम्ही. अगं उठ. अगं काय मला तू उठ नाही सावकाश गडबड करू नका. चला येतो. या नमस्कार 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 सरपंच. नमस्कार नमस्कार.